तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा PK एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत. आजचा व्हिडिओ आहे क्लास 10साठी. जो सब्जेक्ट असणार आहे तो सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 1 असणार आहे. या सब्जेक्टची संपूर्ण इन्फॉर्मेशन याच व्हिडिओमध्ये दिली आहे. तर आजचा व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा. आपण मागील व्हिडिओमध्ये भूगोल, इतिहास तसेच मराठी, इंग्लिश या विषयांचा जो बोर्डाचा पॅटर्न आहे तो पाहिला आहे. तरी ते व्हिडिओ पाहिले नसतील तर पाहून घ्यावं, त्यानुसार तुम्ही अभ्यास करा. आजचा जो आपला विषय आहे तो सायन्स अँड टेक्नॉलॉजी. आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला सायन्स अँड टेक्नॉलॉजी म्हणजेच आपण त्याला विज्ञान व तंत्रज्ञान असं काही म्हणतो, या विषयाची संपूर्ण माहिती आणि बोर्डाच्या परीक्षेत कसे प्रश्न विचारले जातात याची संपूर्ण माहिती याच व्हिडिओमध्ये तुम्हाला देण्यात येणार आहे. तरी आजचा व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर सर्वात आधी आपण क्लास 10 म्हणजेच 10वीतील जो सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 1 हा जो सब्जेक्ट असणार आहे त्या सब्जेक्टमध्ये किती चॅप्टर आहेत याची संपूर्ण आपण आता डिटेलमध्ये माहिती करून घेऊ. फर्स्ट चॅप्टर आहे ग्रॅव्हिटेशन. सेकंड चॅप्टर आहे पेरियोडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट. थर्ड चॅप्टर आहे तो केमिकल रिॲक्शन्स अँड इक्वेशन्स. चौथा चॅप्टर आहे तो इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट्स. पाचवा चॅप्टर आहे तो हीट. सहावा चॅप्टर आहे तो रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. सातवा चॅप्टर आहे लेन्सेस. आठवा चॅप्टर आहे मेटालर्जी. नववा चॅप्टर आहे कार्बन कंपाऊंड्स. 10वा चॅप्टर आहे तो स्पेस मिशन. आपण आता पाहू चॅप्टर वाईज वेटेज. पहा, ग्रॅव्हिटेशन हा चॅप्टर विदाउट ऑप्शन म्हणजे त्याच ऑप्शन नसणार तो 3 गुणांसाठी मार्कांसाठी येतो. म्हणजेच विदाउट ऑप्शन हा 5 मार्कांसाठी म्हणजेच 5 गुणांसाठी हा एक्झाममध्ये येतो. त्याच्यानंतर दुसरा चॅप्टर आहे पेरियोडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट. हा ऑप्शन विदाउट ऑप्शन हा 4 गुणांसाठी येतो आणि विथ ऑप्शन हा 6 गुणांसाठी येतो. त्याच्यानंतर जो तिसरा चॅप्टर आहे केमिकल रिॲक्शन्स अँड इक्वेशन्स हा सुद्धा 4 गुणांसाठी विदाउट ऑप्शनसाठी येतो आणि 6 गुणांसाठी ऑप्शन विथ ऑप्शन येतो. त्याच्यानंतर जो चौथा चॅप्टर आहे इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट हा चॅप्टर 5 गुणांसाठी विदाउट ऑप्शन हा येतो आणि विथ ऑप्शन हा एकूण 7 गुणांसाठी येतो. त्याच्यानंतर जो 5वा चॅप्टर आहे तो हीट चॅप्टर हा 3 गुणांसाठी विदाउट ऑप्शन येतो आणि विथ ऑप्शन हा 5 गुणांसाठी येतो. रिफ्रॅक्शन ऑफ लाईट हा चॅप्टर आपल्याला 5 गुणांसाठी विदाउट ऑप्शन येतो आणि 7 गुणांसाठी हा विथ ऑप्शन येतो. त्याच्यानंतर जो 7वा चॅप्टर आहे लेन्सेस हा चॅप्टर आपल्याला विदाउट ऑप्शनमध्ये 4 गुणांसाठी येतो आणि विथ ऑप्शनमध्ये 6 गुणांसाठी येतो. त्याच्यानंतर जो 8वा चॅप्टर आहे मेटालर्जी हा 4 गुणांसाठी येतो आणि त्याच्यानंतर जो विथ ऑप्शन आहे तो 6 गुणांसाठी येतो. त्याच्यानंतर जो आपला 9वा चॅप्टर आहे कार्बन कंपाऊंड हा आपल्या क्लास 10 मधल्या सायन्स 1 मधला सर्वात मोठा चॅप्टर आहे आणि हा फक्त आपल्याला एकूण 5 गुणांसाठी येतो आणि हा विदाउट ऑप्शन आहे आणि विथ ऑप्शन हा 7 गुणांसाठी येतो. त्याच्यानंतर जो 10वा चॅप्टर आहे म्हणजेच 10वा तो आहे स्पेस मिशन. तो विदाउट ऑप्शन हा 3 मार्कांसाठी येतो आणि विथ ऑप्शन हा 5 मार्कांसाठी येतो. तर आता आपण पाहिलं आहे टोटली ऑप्शन विदाउट ऑप्शन हा 40 मार्कांचा पेपर होतो आणि जो विथ ऑप्शन आहे तो 60 मार्कांचा पेपर असतो. म्हणजे आपली जी सायन्स 1 अँड 2 यामध्ये जो पेपर असतो तो टोटली 60 मार्कांचा असतो आणि आपल्याला फक्त
फक्त 40 मार्कांचा लिहायचा असतो. त्यासाठी तुम्हाला 2 तास 10 मिनिटे असा वेळ असतो. तर पहा, आपल्याला जो सर्वात वेटेज असणारा चॅप्टर आहे तो चॅप्टर नंबर 4 इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट. त्याच्यानंतर चॅप्टर नंबर 6 रिफ्रॅक्शन ऑफ लाईट आणि जो चॅप्टर नंबर 9 आहे कार्बन कंपाऊंड तो 5 असे मिळून आपल्याला हे जे 3 चॅप्टर आहेत ते सर्वात महत्त्वाचे असणार आहेत, इम्पॉर्टंट क्लास 10च्या सायन्स 1 या एक्झामसाठी. तर या चॅप्टरची तुम्ही व्यवस्थितरित्या आणि सविस्तर माहिती घेऊन हा चॅप्टर तुम्हाला कन्सेप्ट वाईज शिकायचा आहे. त्याच्याशिवाय तुम्हाला एक्झाममध्ये काही लिहिता येणार नाही. तर आपल्या जो क्लास 10मधला जो सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 1 आहे त्यामध्ये तुम्हाला जो केमिकल रिॲक्शन अँड इक्वेशन हा जो चॅप्टर आहे तो केमिकलवर बेस्ड आहे. म्हणजे याच्यावर तुम्हाला बॅलेन्स्ड इक्वेशन, अनबॅलेन्स्ड इक्वेशन याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारले जातील. तुम्हाला तो जो प्रश्न असणार आहे तो तुम्हाला लिहायचा आहे. आता तुम्हाला जर प्रश्न दिला असेल बॅलेन्स इक्वेशन करा, तर तुम्ही ती बॅलेन्स करायचं असतं. तिथे तुम्हाला अनबॅलेन्स हा इक्वेशन दिलेलं असतं. असे काही प्रकारचे प्रश्न असतात. त्याच्यानंतर न्यूमेरिकल म्हणजेच प्रश्न दिले जातात. जसे की आपण गणितात सोडवतो तसे प्रश्न असतात. पिरियोडिक क्लासिफिकेशन 118 एलिमेंट आहेत, म्हणजेच 180 एलिमेंट्स हे आपल्या क्लास 10च्या चॅप्टर नंबर 2मध्ये पिरियोडिक क्लासिफिकेशनमध्ये दिले आहेत. त्याच्यानंतर पहा रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. यामध्ये जो तुम्हाला रिफ्रॅक्शन इंडेक्सचा जो बॉक्स आहे तो संपूर्णच्या संपूर्ण व्यवस्थितरित्या पाहून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर कार्बन कंपाऊंडमधल्या जो कार्बनचे जे कंपाऊंड असतात त्याची संपूर्ण माहिती तुम्हाला घ्यायची आहे. त्याच्यानंतर पहा जो चॅप्टर नंबर 4 आहे त्याच्यात जो इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट हाही चॅप्टर तुम्हाला फिगर बेस्ड आहे. याच्यात तुम्हाला मॅग्नेटिक इफेक्ट्स काय तर हा प्रश्न येतो. त्याच्यानंतर जो हॉट बॉडी कोल्ड बॉडी याच्यावरही सुद्धा हीट एक्सचेंज म्हणजे हीट या चॅप्टरवर तुम्हाला ही चॅप्टर येतो. हीट एक्सचेंजवर ही अशा प्रकारचे अनेक प्रश्न तुम्हाला येतात. त्यामुळे तुम्ही हा जो क्लास 10मधला सायन्स हा सब्जेक्टचा संपूर्ण महत्त्वपूर्ण अभ्यास करावा लागणार आहे. तरी आज आपण क्लास 10साठी जो सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 1 म्हणजेच विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयाचा जो काही सिलेबस आहे व त्याच्यानंतर चॅप्टर वाईज वेटेजसुद्धा पाहिला आहे. तरी आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना व्हिडिओ शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.